पत्ता गोबीची भाजी बनवून घ्यायची आहे। आपण टाकून घेऊ जिरे, नंतर टाकून घेऊ मोहरी, नंतर आपल्याला टाकायचा आहे कांदा। कांद्याला फ्राय होऊ द्यायचं। कांदा लालसर व्हावा त्यासाठी मीठ टाकून घ्यायचं। मीठ टाकल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे टमाटर। छानपैकी असं टमाटर टाकून घ्यायचं आणि मस्तपैकी असं तळून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला टाकून घ्यायची आहे हळद। हळद टाकून घेतल्यानंतर आपण टाकून घेणार आहोत लाल तिखट। लाल तिखट टाकल्यानंतर असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला। नंतर आपल्याला टाकून घ्यायचं आहे पत्ता गोबी। पत्ता गोबी टाकल्यानंतर टाकायचं शेंगदाण्याचं कूट। शेंगदाण्याच्या कुटामध्ये मी टाकलेला आहे लसूण। छान असं 10 मिनिटं वाफेवर ठेवून घ्यायचं आणि बंद करायचं। आपल्या टेरेस गार्डन मधलं पत्तागोबी आहे, त्यामुळे ताजी आत्ताच काढून आणलेली आहे, त्यामुळे काय होतं लगेच शिजली जाते। याला पाणी वगैरे काही टाकायची गरज नाही। थोडंसं 5 मिनिट झाकून ठेवायचं, बंद करून टाकायचं। छानपैकी अशी आपली पत्तागोबी रेडी आहे। आवडली तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। बाय बाय, टेक केअर।